ओके, बाळांना आवाज येतोय? ठीक आहे. टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडंसं 5-10 मिनिटं लेट झालंय. ओके, काल आपला क्वेश्चन नंबर 4 त्यातला पहिला आणि तिसरा एक्झाम्पल आलं होतं. सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर बोर्डवर लिहिलेलं आहे. कालच्या सारखंच आहे. इक्वेशन 1 आणि 2 पर्यंत लगेच तयार करायचे तुम्ही पटकन. ओके, सगळ्यात पहिले काय केलं लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 4 फाइंड के. IMP एक्झाम्पल आहे बाळांनो. बाकी काय कंडिशन दिली आहे जाऊ द्या. स्लोप बद्दल चर्चा केली ना क्वेश्चन मध्ये. मग काय केलं सगळ्यात पहिले सोल्युशन मध्ये गिवन इक्वेशन लिहिलं. गिवन कंबाईन इक्वेशन इज ते लिहिल्यानंतर त्याची कंपॅरिझन केली जनरल होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बरोबर. बरोबर आहे. त्यानंतर A 2H आणि B हे तिन्ही व्हॅल्यूज काढल्या. M1 आणि M2 हे जर स्लोप असतील तर M1 ची व्हॅल्यू M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2 ह्या दोन व्हॅल्यू काढून घेतल्या. आणि त्यानंतर कंडिशनचा विचार केला. सर्वात पहिले M1 प्लस M2 आणि M1 इंटू M2 या दोन व्हॅल्यू काढून घ्यायच्या नंतर क्वेश्चन मध्ये दिलेल्या कंडिशनचा विचार करायचा आहे. ओके बाळांनो, जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर लगेच पाहून घ्या. ओके, ठीक आहे. झालंय प्रत्येकाचं M1 इंटू M2 पर्यंत. क्वेश्चन नंबर 2 पर्यंत झालंय प्रत्येकाचं. ठीक आहे. ओके बाळांनो, आता आपण क्वेश्चन बद्दल प्रॉपर परत चर्चा करू. ओके, स्लोप्स ऑफ गिवन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय डिफर बाय 4. मग त्यांचं म्हणणं असं आहे हे जे काही इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये मला 2 लाईन्स आहे. किती लाईन्स आहे? 2 लाईन्स आहे. आणि या 2 लाईन्सचे 2 स्लोप आहे आणि याचा डिफरन्स मात्र 4 दिलाय. M1 आणि M2 चा डिफरन्स जो आहे तो 4 दिलाय. ओके, सोल्युशन गिवन कंबाईन इक्वेशन इज. मग जे गिवन इक्वेशन काय 3x² प्लस kxy मायनस y² इज इक्वल टू 0. पाहून हे आहे ते गिवन कंबाईन इक्वेशन. बरोबर आहे. मग याला कम्पेअर केलं ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल 0 बरोबर. त्याच्यावर x² चा कोएफिशियंट a, इथे a आहे इथे 3 आहे. मग a ची व्हॅल्यू भेटली 3. नंतर 2h ची व्हॅल्यू भेटली k आणि b ची व्हॅल्यू भेटली -1. ओके बाळांनो, a भेटला, 2h भेटला, b भेटला. ओके, b ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे. मी तुम्हाला काल सांगितलंय बी वरती खूप डिपेंड असतं. जर बी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर डायरेक्ट सोल्युशन आपण सम आणि प्रॉब्लेम फाइंड करू शकत
नाही, पण बी ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे, त्यामुळे आपण सम आणि प्लॉट फाइंड करू शकतो. मग इथं बघा येतं देअरफॉर M1 and M2, therefore M1 and M2 be the slopes of given lines. given line चे स्लोप घेतले M1 आणि M2, बरोबर आहे. ओके, मग therefore आता दोन फॉर्म्युला माहिती आहे, सम ऑफ द स्लोपचा आणि दुसरा प्लॉट ऑफ द स्लोपचा. सम ऑफ द स्लोप्स आपण म्हणतो M1 प्लस M2, काय असतो फॉर्म्युला -2h अपॉन बी. એટલે 2h ची व्हॅल्यू टाकली म्हणजे -2h ची व्हॅल्यू आहे k अपॉन b ची व्हॅल्यू आहे -1. मायनस मायनस कॅन्सल झाला, k अपॉन 1 म्हणजे k, म्हणजे M1 प्लस M2 ची व्हॅल्यू किती भेटली k. इक्वेशन नंबर 1. प्लॉट ऑफ द स्लोप म्हणजे M1 इंटू M2, काय फॉर्म्युला बनलो प्लॉट ऑफ द स्लोपचा a अपॉन b. a ची व्हॅल्यू किती आहे 3 अपॉन b ची व्हॅल्यू -1. बानो हे जे मायनस आहे हे वरती घेतलं म्हणजे -3 अपॉन 1, अपॉन ला 1 आपण लिहित नाही म्हणजे आन्सर आलं -3. म्हणजे M1 इंटू M2 ची व्हॅल्यू किती आहे बानो. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 मध्ये सम भेटली, इक्वेशन 2 मध्ये प्लॉट भेटला. आता बाळा इथे जी प्रोसेस आपण करणार आहे ही प्रोसेस तुम्हाला जो पुढचा आयएनसी थेरम आहे तिथे वापरायची, म्हणून पूर्ण प्रोसेस करून दाखवली. डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला नाहीये, ती पूर्ण प्रोसेस सांगतोय मी काय करायचं आपल्याला. बट क्वेश्चन मध्ये गिवन काय आपल्याला, गिवन काय की स्लोप डिफर बाय 4. तेव्हा तुम्ही स्लोप ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय, म्हणजे ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय स्लोप डिफर बाय 4, म्हणजे स्लोपचा डिफरन्स 4 आहे, बरोबर आहे. याचा अर्थ काय, मोठ्या स्लोप मधनं लहान स्लोप मायनस केला की आन्सर किती येणार आहे, बरोबर आहे. पण बाळांनो कोण मोठा आहे, M1 मोठा आहे का M2 मोठा आहे. M1 मोठा आहे का M2 मोठा आहे माहित नाही. आणि हे डोक्यात ठेवा, ऍडिशन कॉम्पिटिटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन कॉम्पिटिटिव्ह आहे, सबट्रॅक्शन कॉम्पिटिटिव्ह, डिव्हिजन कॉम्पिटिटिव्ह नसते. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे ऑर्डर चेंज केलं तर आन्सर बदलतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो बा, 4 इंटू 2 किती होतो 8, आणि 2 इंटू 4 किती होतो 8. म्हणजे बा 4 इंटू 2 करा नाही तर 2 इंटू 4 करा, मल्टिप्लिकेशनला काही फरक पडत नाही. 4 प्लस 2 6 आणि 2 प्लस 4 6. म्हणजे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आपण ऑर्डर चेंज केलं तर फरक पडत नाही. पण बाळांनो जर सबट्रॅक्शन मध्ये ऑर्डर चेंज केलं तर 4 मायनस 2 किती येईल 2, पण 2 मायनस 4 किती -2, म्हणजे सबट्रॅक्शन कॉम्पिटिटिव्ह नाहीये. मग बाळ ज्याच्यावर सबट्रॅक्शन येते ना त्याची काळजी घ्यायची. ऍडिशनला उलट पालट चालतं, सबट्रॅक्शनला नाही चालत. मग इथे आपण M1 मायनस M2 4 लिहिला तर आपल्याला माहित नाही M2 M1 कोण मोठं आहे. मग आपण याला टाकतो दिला मॉड. मॉड म्हणजे काय, तर याची सबट्रॅक्शन घ्या की पॉझिटिव्ह, जर मोठ्यातलं लहान मायनस झालं तर पॉझिटिव्ह येईल, बरोबर येईल आन्सर. पण जर लहान मधनं मोठा मायनस झाला तर आन्सर निगेटिव्ह येईल. मॉडमुळे परत ते पॉझिटिव्ह होईल. म्हणजे डिफरन्स 4 हा पॉझिटिव्ह राहावा याकरता फक्त आपण मॉड टाकू. M1 मायनस M2 त्याला मॉड टाकलेला आहे इज इक्वल टू 4. म्हणजे मॉडलस मध्ये M1 मायनस M2 इज इक्वल टू 4, बरोबर आहे. ओके, आता बघा मॉड मध्ये आपला सोडवता येत नाही, मग मला मॉड घालवायचा आहे. मग मला माहिती आहे यातली मॉड मधली हा मॉड का टाकतो आपण, याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे M1 मायनस M2, जर M1 मोठा असेल तर पॉझिटिव्ह आहे आणि M2 मोठा असेल तर ही मात्र निगेटिव्ह आहे. ते पॉझिटिव्ह निगेटिव्हचा गोळ होऊ नये आणि आन्सर कम्प्लिटली पॉझिटिव्ह यावं याकरता आपण मॉड टाकला. आणि आणखीन एक आपला एक उद्योग माहिती मॅथ्स मध्ये का स्क्वेअर सुद्धा नेहमी पॉझिटिव्ह असतो. मग मी काय केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून टाकला. हे डोक्यात ठेवा, मॉडचा स्क्वेअर केला की मॉडलसचा इफेक्ट पॉझिटिव्ह असतो, स्क्वेअरचा इफेक्ट सुद्धा पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे मॉड घ्यायची गरज राहत नाही. मग मी M1 मायनस M2 याला ब्रॅकेट टाकला, स्क्वेअर केला. स्क्वेअर केल्यामुळे जरी हा पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्हच राहील, हा जरी निगेटिव्ह आला तरी निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह राहील. त्यामुळे मॉड घेतला नाही या स्टेपला. इथे मॉड घेतलाय, खालच्या स्टेपला मॉड घेतला नाही, डायरेक्ट ब्रॅकेट टाकले स्क्वेअर केला. इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर आला 16, पुढे लिहिलाय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, हा आता बघा नुसतं A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला, A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बघांनो, A स्क्वेअर मायनस 2AB प्लस
बी स्क्वेअर. मग इथे तो फॉर्म्युला वापरला. इथे मी रिझन दिलेलं नाहीये. तिथं स्टिंग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला तुम्ही लिहायचा आहे. क्वेश्चन मार्क आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर, पण ए म्हणजे M1 स्क्वेअर मायनस 2AB म्हणजे 2 इंटू M1 इंटू M2 प्लस बी स्क्वेअर म्हणजे M2 स्क्वेअर. बरोबर. ओके. आता बाळांना आपलं हे आलं इथं. पण आपण जर आता नीट पाहिलं आपल्याकडे ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन नाही आहे. आपल्याकडे ऍडिशन आहे ना M1 M2 ची. मग आता मी असं करतो, हा जो काही फॉर्म्युला आला आहे इथे ऍडिशन ऍडजस्ट करायची. हा जो स्क्वेअर आहे सबट्रॅक्शनचा, मग ऍडिशन मध्ये स्क्वेअर ऍडिट झाला पाहिजे. मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युलाचा प्रॉब्लेम काय? इथं प्लस पाहिजे, फक्त ही टर्म प्लस पाहिजे. बरोबर ना. मग मी काय केलं, हे सगळं तसंच ठेवलं पहा. M1 स्क्वेअर ऍज इट इज ठेवला, -2 M1 M2 ऍज इट इज घेतला, प्लस M2 स्क्वेअर सुद्धा ऍज इट इज घेतला, आणि मग 2 टर्म एक्स्ट्रा घेतले. मला याच्या जागी पॉझिटिव्ह आणायचा होता, त्याकरता मी 2 टर्म एक्स्ट्रा घेतल्या. 2 M1 M2 प्लस केला मायनस केला, ह्या 2 टर्म मी मनाने घेतलेल्या आहे. तुमच्या इथे M1 स्क्वेअर -2 M1 M2 प्लस M2 स्क्वेअर इज इक्वल टू 16 एवढंच आहे. मी काय केलं, लेफ्ट साइड मध्ये 2 M1 M2 प्लस केला, 2 M1 M2 मायनस केला. बरोबर आहे. कॅन्सल केलं का परत येतवर इक्वेशन भेटल. हा, आता बरं का, ही ऍडजस्टमेंट कॅन्सल करायसाठी नाही घेतली, ही ऍडजस्टमेंट एका सेपरेट उद्योगासाठी घेतली. हा जो प्लस 2 M1 M2 तो इथे घेतला, आणि हा जो -2 M1 M2 आहे तो मी याच्यामध्ये ऍड करून दिला, कारण की दोघांचं काय सारखं आहे. म्हणजे काय होईल पहा, M1 स्क्वेअर हा 2 M1 M2 प्लस आहे ना, तर पुढे 2 नंबरला आला 2 M1 M2 स्क्वेअर ऍज इट इज आहे. आणि बाबा हे -2 आणि हे -2 -2 -4 M1 M2 इज इक्वल टू 16. राईट साइडला 16 ऍज इट इज. बरोबर आहे. आता बाळांनो हा फॉर्म्युला चेक करा. मी जर M1 ला A म्हटलं आणि M2 ला B म्हटलं, का फॉर्म्युला पहा, ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. आणि हा कोणाचा फॉर्म्युला बाळांनो? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. मग इथे वाटल्यास मी रिझनिंग मध्ये म्हणू शकतो, स्टिंग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला बाळांनो आपण यूज केलेला. काय फॉर्म्युला आहे? ए स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. मग ए म्हणजे M1 आणि बी म्हणजे M2. मग इथे आपला फॉर्म्युला काय भेटला पहा, हा पूर्ण काय आला 3 टर्म, म्हणजे M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर झाला, -4 M1 इंटू M2. आता बाळांनो मात्र ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आता हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला सीईटी साठी एक फॉर्म्युला ट्रिक पाहिजे असेल तर ही ट्रिक अशी आहे, A minus B bracket square is equals to A plus B bracket square minus 4AB. हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आणि हे जे झालंय पहा, M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला ना, तर M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली? M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 M1 M2. A म्हणजे M1 आणि B म्हणजे M2. पण ही एक ट्रिक आहे, एक फॉर्म्युला आहे की जो काही वेळेस तुम्हाला शॉर्टकट मेथडसाठी वापरावा लागतो. जिथे आपल्याकडे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन असेल आणि तुम्हाला सबट्रॅक्शनची व्हॅल्यू विचारली असेल तर बाळा त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरतो. काय? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4AB. जर ज्यांना याचा प्रूफ देता येईल ना, यात नाही प्रूफ द्यायचा आहे. 2 M1 M2 इथे 2AB, तो प्लस मायनस करायचा ऍडिशन. फक्त एवढं करा की पुढे रफ वरती हे सॉल्व्ह करून पहा. ज्यांना हे सॉल्व्ह करता येईल ना त्यांना ही आयडिया पूर्ण करून. ओके बाळांनो, ठीक आहे. तो फॉर्म्युला बाजूला लिहून ठेवा, समासामध्ये लिहून ठेवा. सीईटी साठी, JEE साठी तुम्हाला असे बारीक बारीक फॉर्म्युले वापरायला लागतात. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4AB. ओके. आता बाळांनो एखाद्याने जर डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरला असता तर त्यांनी डायरेक्ट या स्टेप नंतर इथंच ही स्टेप लिहून टाकली, हा उद्योग झाला नसता. पण ही पूर्ण ऍडजस्टमेंट बाळांनो मी तुम्हाला दाखवलेली, ही पूर्ण ऍडजस्टमेंट समजली. ओके. आता मुद्दा आला
आदर्श इक्वेशन आले कोणतं m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4m1 m2 इज इक्वल टू 16. पण आता बघा m1 + m2 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे की त्या टाकून तिथे. आणि राहिला प्रश्न m1 × m2 चा, ही व्हॅल्यू सुद्धा बघा इक्वेशन नंबर 2 मध्ये आहे, टाकून द्या तिथे. बरोबर आहे. म्हणजे पहिली m1 × m2 व्हॅल्यू m1 + m2 व्हॅल्यू टाकली k स्क्वेअर मायनस 4 × m1 × m2 व्हॅल्यू -3 इज इक्वल 16. मग k चा स्क्वेअर k स्क्वेअर झाला, हा मायनस मायनस प्लस 4 × 3 12 इज इक्वल टू 16. 52 हा +12 आहे, इकडे आला -12 होईल. म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू 16 - 12 म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू 4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, k स्क्वेअर रूट आलं k आणि 4 ला 2 स्क्वेअर रूट येतील, एक प्लस एक मायनस. प्लस व्हॅल्यू घेतली +2 आणि मायनस व्हॅल्यू -2. किंवा ह्या भेटला तुम्हाला k च्या व्हॅल्यू. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा, घेतला. ओके, नेक्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर 4 जो होता हा IMP होता. म्हणजे हे एक्झाम्पल मी लिहून ठेवलंय, त्यानंतर सुद्धा एक्सप्लेन करायला भरपूर टाइम घेतलाय, कारण की इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो कम्प्लिटली इम्पॉर्टंट आहे. भरपूर वेळेस एक्झामला असं यातलं एक्झाम्पल आलं आहे. जुन्या सिलेबस मध्ये सुद्धा हा चॅप्टर आहे असा होता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. तर हा सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. Find the condition. Find the condition that number 1, the line 4x plus 5y is equals to 0 coincides with one of the line given by ax square plus 2hxy plus by square is equals to 0. क्वेश्चन लिहायचा आहे. फाइंड द कंडिशन दॅट द लाईन कोणती द लाईन
4x plus 5y is equals to 0 coincides with one of the line ax square plus 2hxy plus by square is equals to 0. पाहणं क्वेश्चनचा मीनिंग समजून मला सांगा ax square plus 2hxy plus by square हे काय आहे? This is homogeneous equation of degree 2 in x and y, and every homogeneous equation of degree 2 in x and y represents pair of lines passing through origin if x square minus ab is greater than or equal to 0. That IMP theorem होता आपला हा, बरोबर आहे का? ax square plus 2hxy plus by square हे जे इक्वेशन आहे हे काय रिप्रेझेंट करतं? पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, बरोबर आहे? ओके वालो, हा म्हणजे यांचा म्हणणं असं आहे की हे जे इक्वेशन आहे कोणतं ax square plus 2hxy plus by square is equal to 0 याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. त्यातल्या एका लाईनला ही लाईन कोइन्साइड, त्यातल्या एका लाईनला ही लाईन कोइन्साइड. आपल्याला माहित नाही यातल्या कोणत्या लाईनला असेल. कोइन्साइड म्हणजेच काय? डोक्यात ठेवा, कोइन्साइड आणि पॅरलल हा आपल्यासाठी जवळजवळ मॅथमध्ये सिमिलर फिनॉमिना आहे. सांगतो कसा, इकडे बघा. आता मी ते दोन पेन घेतले म्हणजे दोन लाईन्स, रेड आणि ब्ल्यू दिसते प्रत्येकाला. ओके, आता बघा मी काही दिसतात सगळ्यांना पॅरलल, बरोबर आहे. आता बघा मी लाईन त्याच ठेवतो, माझं पाहण्याचं प्लेन बदलतो. आता लाईन्स एकावर एक, मला ब्ल्यू लाईन मागून दिसत, तुम्हाला पुढून रेड दिसत असेल, मागची ब्ल्यू दिसत नसतं, बरोबर आहे. म्हणजे हा कोइन्साइड झाला, म्हणजे एकावर एक. कोइन्साइड म्हणजे काय? किंवा लाईन ज्यावेळेस एकावर एक असतात ना अशा प्रकारे, असं आपण कोइन्साइड म्हणतो, बरोबर आहे. मग हे कोइन्साइड आणि पॅरलल काय देतात घ्या. जर आपण 3 डायमेन्शनचा विचार केला, 3 डायमेन्शन मध्ये पॅरलल आणि कोइन्साइड एकच असतात का? तर ते फक्त आपण ज्या प्लेन मधनं पाहतो त्या प्लेनवर डिपेंड. म्हणजे बघा, ह्या दोन्ही लाईन यांच्या प्लेनच्या समोरच्या प्लेन मधून पाहिलं तर पॅरलल दिसत आहेत, यांच्या प्लेन मधून पाहिलं तर आता कोइन्साइड दिसत आहे, बरोबर आहे. मग हे जे भाग आहे कोइन्साइड म्हणजे पॅरलल होता डोक्यात ठेवा, किंवा त्या लाईनवरच. म्हणजे याच्या त्या दोन लाईन्स पैकी एक लाईन डायरेक्ट हीच, या दोन पैकी एक लाईन, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं बाळांनो, आपल्याला अशी ए एच आणि बी ची कंडिशन फाइंड करायची आहे का तिथे या लाईन्स काय होतील, कोइन्साइड होतील. कारण की हे डोक्यात ठेवा बाळांनो, आपण एकाच लाईनवर जर 1000 वेळा रेषा मारल्या ना तर त्या सगळ्या लाईन्स काय झाल्या, कोइन्साइड झाल्या. मग आता इथे एकच लाईन भेटल्याची गॅरंटी नाही, मग काही वेळेस वेगळी लाईन सुद्धा भेटू शकते. मग आपला ए एच आणि बी मधलं एक कंडिशन फाइंड करायची आहे या लाईनचा. मग डोक्यात ठेवा, कंडिशन फाइंड करताना काय करायचं, सोल्युशन. सर्वात पहिल्यांदा आपण लाईन बद्दल एक बेसिक फिनॉमिनॉन पाहतो की जो आहे स्लोप. हे डोक्यात ठेवा, 10th ला तुम्हाला स्लोप असतो, 11th ला पण बघा मी स्लोपवर भरपूर काय काय सांगितलं होतं, बरोबर आहे. किंवा तुम्ही ते 10th ला स्लोप कॅल्क्युलेट करायला वगैरे स्टडी केला होता. इथे पण आपण सम ऑफ द स्लोप आणि प्लॉट ऑफ द स्लोपचे फॉर्म्युले घेतले. आता बघा काय होतं, आपण खूप विचार करतो काय स्लोप म्हणजे काय, एवढं विशेष काय. तर बघा डोक्यात ठेवा, स्लोप ही प्रत्येक लाईनची बेसिक प्रॉपर्टी, स्लोप ही प्रत्येक लाईनची बेसिक प्रॉपर्टी, प्रत्येक प्लेनची बेसिक प्रॉपर्टी, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, आपण घरावरती स्लॅब टाकतो, स्लॅब हा एक प्लेन आहे, तो काय एक प्लेन आहे. मग त्याला सुद्धा बघा आपण स्लोप देतो. जर स्लोप चुकीचा दिला म्हणजे जिकडं पाईप टाकले तिकडं वर करायचं आणि जिकडं पाईप मिळाली खाली उतार करून द्यायचं, काय होईल, पाणी प्रॉपर मिळेल का त्याच्यातून, नाही. मग हे डोक्यात ठेवा, नो सिमिलर वे त्याचा लॉस होतो आपला. मग हे सगळं इथं पण येतं की कोणत्याही लाईनची बेसिक प्रॉपर्टी कोणती, स्लोप. स्लोप किती स्लोप आहे, कोणत्या डायरेक्शनने स्लोप आहे. जर तुम्हाला डायरेक्शनचा स्टडी नाहीये, आपण 2 डायमेन्शन मध्ये 3 डायमेन्शन मध्ये जाऊ, आपल्या डायरेक्शनचा पण विचार होतो, वेक्टर्स तयार होतात तिथे. इथे काय वेक्टर्स नाही, सरळ स्लोप, फक्त किती स्लोप द्यायचा आहे, किती स्लोप आहे हे महत्वाचं. मग बाळांनो डोक्यात ठेवा, कोणत्याही लाईनची बेसिक प्रॉपर्टी आहे स्लोप, बरोबर आहे. मग यामध्ये 2 लाईन्स, म्हणजे जर आपण हे सॉल्व्ह केलं त्याच्यापासून जर स्लोप फाइंड केलं तर 2 स्लोप मिळतात.
मग आता मी काय करणार, मला कंडिशन फाइंड करायची आहे, त्याकरता मी सर्वात पहिले याचं ऑक्झिलरी इक्वेशन घेणार. The auxiliary equation of ax square plus 2hxy plus by square is equals to 0. बाळांनो, आपण ऑक्झिलरी इक्वेशन यापूर्वी फाइंड केलेलं आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला आता ऑक्झिलरी इक्वेशन डायरेक्ट फाइंड करण्याची आयडिया सांगतो. काय करायचं, x ची व्हॅल्यू 1 घ्यायची आणि y च्या ऐवजी m टाकायचं आणि इक्वेशन y कडे लिहायला सुरुवात करायची, बरोबर का. आता थोडंसं 2 मिनिटं मी रायटिंग चुकवतो, नंतर क्लिअर करतो. देअर ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इज, बरोबर चुकवणार आहे मी, ते वाक्य चुकवतो, लिहायचं नाही कोणी. by² plus 2hxy plus ax स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन जर असेल तर फरक पडणार आहे का. फक्त 3 नंबरची टर्म 1 नंबर आहे, 1 नंबर टर्म 3 नंबर टाकली. हा, ठरल्याप्रमाणे काय करायचं, आता वायच्या ऐवजी एम घ्यायचं, घेतला. इथे पण वायच्या ऐवजी एम घेतली आणि एक्सच्या ऐवजी 1 घ्यायचा. 1 ने मल्टिप्लाय करायला फरक पडणार आहे का, नाही. म्हणजे एक गायब करून टाकायचा आणि फक्त वायच्या ऐवजी एम लिहायचं. आणि बाळांनो, हे जे भेटतं याला म्हणतो आपण ऑक्झिलरी इक्वेशन. डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन लिहायची पद्धत काय आहे, सरळ सरळ एक गायब करून टाकायचा, वायच्या ऐवजी एम लिहायचा, पण इक्वेशन मात्र लास्ट टर्म कडून लिहायचं. कारण की आपलं हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे हे ऍक्च्युली काय का, एम या व्हेरिएबल मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय एम या व्हेरिएबल मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर एमला आपल्याला 2 व्हॅल्यू भेटतील, म्हणजे 2 स्लोप भेटतील, बरोबर ना. याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत, 2 लाईनचे 2 स्लोप भेटणार हे सॉल्व्ह केल्यानंतर. हे तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन. आता मुद्दा आला, यात तुम्हाला 2 गोष्टी दिसत्या, हे इक्वेशन त्याचा विषय संपला. हा, आता आपण ही लाईन घेऊ, अँड कोणाच तरी माईक चालू होतं बाळांनो. अँड सर्वात पहिले स्लोप, आता यम आणला म्हटलं स्लोप घ्यावा लागेल. स्लोप ऑफ लाईन कोणती, स्लोप ऑफ गिवन लाईन करू वाटत. स्लोप ऑफ गिवन लाईन कोणती, 4x + 5y इज इक्वल टू 0. ही तुमची गिवन लाईन आहे, याचा स्लोप इज काही, याचा स्लोप काही. स्लोपचा फॉर्म्युला आहे मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. ज्यांना फॉर्म्युला नवीन वाटतोय त्यांनी वरती बाजून आपण नोटबुक समासासह विकत घेतो. शेवटी वर्ष संपल्यानंतर आपण समास फाडून परत दुकानदाराला परत देत नाही. काय करावं, समासामध्ये जर आठवत नसेल किंवा नवीन वाटलं किंवा थोडंसं विसर पडण्यासारखं वाटत असेल किंवा नंतर कळणार नसेल असं वाटतंय आपल्याला, स्टडी करताना लवकर जाऊ, वर समासात लिहून ठेवायचं काय, स्लोप इज इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. झाला फॉर्म्युला. नोटबुक जेव्हा तुम्ही उचकाल तेव्हा पहिले समासात लक्ष जाईल, म्हणजे तुम्हाला हे कळून जायचं त्या पेजवर तुम्ही हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके ओके, हा आला ह्या लाईनचा स्लोप, बरोबर आहे. बट दिस लाईन, आता ही लाईन कशी, क्वेश्चन रिकार्ड, दिस लाईन कोइन्साइड्स विथ द लाईन, बरोबर आहे. दिस लाईन कोइन्साइड with one of the line represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. मान्य का प्रत्येकाला? पहा बरं की
ही जी काही लाईन आहे, ही लाईन यातल्या दोन पैकी एका लाईनला कोइन्साइड होते म्हणजे पॅरलल आहे, बरोबर आहे. आणि डोक्यात ठेवा, दोन कोइन्साइड लाईन्सचा किंवा दोन पॅरलल लाईनचा स्लोप समजतो सेम असतो. काय असतो? दोन कोइन्साइड लाईनचा स्लोप किंवा दोन पॅरलल लाईनचा समजतो सेम असतो. therefore slope of that लाईन, कोणती लाईन? यातली ती लाईन की जी हिला कोइन्साइड आहे. म्हणजे या इक्वेशन मधली जी लाईन आहे, या दोन लाईन आहे ना, यातली कोणती लाईन कोइन्साइड आपल्याला माहित नाहीये. त्यातली जी लाईन कोइन्साइड आहे तिचा आपण स्लोप घेऊ शकतो, त्याला आपण एम म्हणणार, कारण की या लाईनचा स्लोप आपण एम ने दाखवलेले आणि ती व्हॅल्यू कोइन्साइड असल्यामुळे तेवढीच राहणार -4/5. त्याला वाटल्यास आपण रिझनिंग देऊ शकतो. काय तुम्हाला वाटतं की तुम्ही रिझनिंग देऊ शकता? काय? स्लोप ऑफ कोइन्सिडेंट लाईन्स आर सेम. स्लोप ऑफ कोइन्सिडेंट लाईन्स आर सेम. खाली जरी वाक्य लिहिलं तरी काय फरक पडणार नाही. स्लोप ऑफ कोइन्सिडेंट लाईन्स आर सेम. हे डोक्यात ठेवा, कोइन्सिडेंट लाईन्स किंवा पॅरलल लाईनचे स्लोप सारखेच असतात. ओके, एमची व्हॅल्यू भेटली. आता ही व्हॅल्यू करा ना पुट इक्वेशन 1 मध्ये. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. Put this value of m in equation 1. त्या इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करून m ची व्हॅल्यू किती पुट करायची? -4/5. Therefore equation 1 becomes B, m ची व्हॅल्यू आली -4/5 bracket square plus 2h minus 4/5 plus a is equals to 0. ओके बाळांनो, करा सिम्प्लिफाय. परत पहिले therefore b -4/5 स्क्वेअर, मायनस चा स्क्वेअर प्लस पण लिहितो बाळांनो. 4 चा स्क्वेअर 16/5 चा स्क्वेअर 25. काय होतं? नंतर मुलं सांगत होतं सर तो मायनस पुढे गेला, तुम्ही जो स्क्वेअर केला ना मायनस पुढे गेला, मायनसचा स्क्वेअर काय होतो? प्लस. आणि प्लस लिहिला तरी चालतो, नाही लिहिलं तरी चालतो. ओके, प्लस. आता प्लस मायनस मायनस करून घ्यायचं डायरेक्टली. -4 × 2 8h/5 plus a is equals to 0. बरोबर आहे. ओके, आता मला सिम्प्लिफाय करतो. 4 × 16. Therefore 16b upon 25. 4 नाही, सॉरी, b × 16. 16b minus 8h/5 plus a is equals to 0. ओके, तर म्हटलं सर झाली कंडिशन फाईन, चालेल, जास्त गोंधळ नाही करायचं. आता काय करायचं लक्षात घ्या, ते डिनॉमिनेटरचे नंबर बरे नाही. मग आता करा ना, 25 ने मल्टिप्लाय करून टाका इक्वेशनला. 25 ने मल्टिप्लाय करून टाका, कारण की सात मोठा नंबर 25 हे एकमेकाच्या मल्टिपल्स आहे. मल्टिप्लाय each term by 25. we get. आता लिहितो मी वाटलं तर 16b/25 इंटू याला करायचा 25 मायनस इथे 25 ने मल्टिप्लाय करू राहिलोय -8h/5 इंटू 25 प्लस a इंटू 25 इज इक्वल टू 0. ओके, मग 25 कॅन्सल होऊन जाईल. इथे 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. म्हणजे तिथे इक्वेशन तयार झालं. इथे तर कॅन्सल झाला, म्हणजे 16b -5 × 8 40h प्लस 25a इज इक्वल टू 0. बाळांनो, एखादा म्हटला तर ही कंडिशन मला लिहायची, चालेल, ही लिहिली तर झाली असती, दिवस चालेल. पण आता फक्त एक रूल सांगतो सिंपल. तुम्ही कधी बाळांनो जर एखाद्या लाईनसाठी प्लेनसाठी जर कंडिशन बनवतायत ना, तर शक्यतो 5 टाइम्स पॉझिटिव्ह आणण्याचा प्रयत्न करा.
या टर्म्स काय करा, पॉझिटिव्ह आणण्याचा प्रयत्न करा. इथे बघा 16b 25a पॉझिटिव्ह आहे, फक्त हा निगेटिव्ह दिसतो, हा इकडे घेऊन जा. आणि कोणत्या ऑर्डर आहे, ऍडिशन साईडला का म्हणजे कॉम्पिटिव्ह राहते. ते 25a प्लस 16b लिहिला काय, किंवा 16b प्लस 25a लिहिला काय, एकच आहे, इज इक्वल टू 40h. is the required condition. Is the required condition. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल सेम असंच एक्झाम्पल आहे. आता फक्त कंडिशन बदलणार आहे की आपला जे लाईनचं इक्वेशन आणि कंडिशन होती कोइन्साइडची ती बदलल. मग पुढे घ्या, एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल. द लाईन, इथे लाईनचं इक्वेशन बदललं. ओके, द लाईन, एक्झाम्पल नंबर 2 आहे बा, क्वेश्चन नंबर 5 मधलं. द लाईन 3x प्लस y इज इक्वल टू 0 is equals to 0 may be perpendicular to one of the lines represented by, किंवा given by म्हटलं तर चालेल, given by ax square plus 2xy plus dy square is equal to 0. सेम क्वेश्चन आहे बाळांनो, आपला कंडिशन फाइंड करायची आहे. बरोबर आहे, आपला काय फाइंड करायची आहे, कंडिशन फाइंड करायची. ओके बाळांनो, सगळ्यात पहिले जे इक्वेशन तुम्हाला दिलं ते कोणतं, जे कंबाईन कोणतं, a स्क्वेअर प्लस 2x प्लस dy स्क्वेअर इज इक्वल 0. द ऑक्झिलरी इक्वेशन, कंडिशन फाइंड करायचं म्हणलं, द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ a स्क्वेअर प्लस 2x प्लस dy स्क्वेअर इज इक्वल 0 इज काय, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल 0. मागच्या प्रमाणेच इक्वेशन 1 भेटलं. स्लोप ऑफ द लाईन, स्लोप ऑफ द गिवन लाईन कोणती, 3x प्लस y इज इक्वल टू 0 इज, बाळांनो या लाईनचा स्लोप किती, मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y विच इज इक्वल टू किती आला, -3. हा येईल बाळांनो गिवन लाईनचा स्लोप. बट दिस line may be perpendicular to one of the lines represented by ax square plus 2xy plus dy square is equal to 0. But this line, मी इथेच वर्डिंग घेतलेली बाळांनो, may be perpendicular to one of the lines given, म्हणजे represented by लिहिलंय काय, but this line may be perpendicular to one of the lines represented by.
माझ्या बाजूला परपेंडिक्युलर असेल तर दोन परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोप बद्दल आपल्याला काय माहिती आहे, ते एकमेकांचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. म्हणजे त्या बाबा हा -3 जरी मी नसता लिहिला तरी काही फरक पडत नाही. -3/1 याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्या, कारण की हा ज्या लाईनचा स्लोप आहे आपल्याला त्याला परपेंडिक्युलर लाईन पाहिजे, बरोबर आहे. मग परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल -3 म्हणजे हा प्लस होईल, साइन चेंज करा आणि बाजूला हा रेसिप्रोकल घ्या 1/3 म्हणजे इथे येईल प्लस लिहिला नाही तर चालतो 1/3. ही आली m ची व्हॅल्यू. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 म्हणजे 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, करा बाळांनो कंडिशन फाइंड. इथे फक्त जो इथं रेड पेनने क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे तुम्ही काय लिहू शकता, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आर नेगेटिव्ह रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. स्लोप्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आर नेगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ इच अदर. दोन परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप एकमेकाचे नेगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. नेगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय, फक्त साइन चेंज करायचं आणि रेसिप्रोकल घ्यायचं, बरोबर आहे. कधी जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर या लाईनला यातली एक लाईन परपेंडिक्युलर आहे मग त्या लाईनचा स्लोप घेतला बा. या लाईनचा स्लोप जर -3/1 आहे तर हिला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काय होईल, करा उलट 1/3 होईल आणि मायनसचा प्लस होऊन जाईल. आणि ही व्हॅल्यू बाळांनो आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली. ओके, म्हणजे दादा बाळांनो म्हणजे तिथे काय होईल, देअरफॉर बी हा स्क्वेअर किती होईल, पॉझिटिव्ह जेव्हा अडचण नाही 1/9 प्लस 2h/3 प्लस a इज इक्वल टू 0. बरोबर बाळांनो. म्हणजे फक्त आणखी सिम्प्लिफाय केलं तर b/9 प्लस 2h/3 प्लस a इज इक्वल टू 0. हा आता डिनॉमिनेटरला 9 आणि 3 आलाय मग मल्टिप्लाय each term by 9 we get. प्रत्येक टर्मला 9 ने मल्टिप्लाय करा. therefore b/9 याला 9 ने मल्टिप्लाय करा प्लस 2h/3 याला 9 ने मल्टिप्लाय करा प्लस a इंटू याला पण 9 ने मल्टिप्लाय करा इज इक्वल टू 0. इथे बाळांनो 9 9 कॅन्सल होऊन जाईल. इथे 3 1 3 3 3 9 आणि पुढे 9 इंटू इथे कसं राहील म्हणजे देअरफॉर इथे आला b प्लस 6h प्लस 9a इज इक्वल टू 0. बाळांनो सगळ्या टर्म पॉझिटिव्ह आहे तो इज द रिक्वायर्ड कंडिशन म्हटलं तरी चालेल. नाहीतर ऍडिशन कॉम्युटेटिव्ह असते. तुम्ही ए ची टर्म पहिले घेतली बी ची टर्म लास्टला घेतली काही फरक पडणार नाही. ऍडिशन कशी करा काही फरक पडत नाही. इज द रिक्वायर्ड कंडिशन. पहिलं एक्झाम्पल ज्याला समजलं, आता ज्यांनी पहिलं एकदम काळजीपूर्वक ऐकलंय ना पहिलं एक्झाम्पल त्याला सेकंड एक्झाम्पल मध्ये काही विशेष नाही वाटलं. फक्त काय केलं, पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण जी स्लोप आला तोच यम घेतला होता कारण की लाईन्स कोइन्साइड होत्या. इथे लाईन्स परपेंडिक्युलर आहे म्हणून फक्त काय केला, स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल घेतला. स्क्रीनशॉट घ्यायचा बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 घ्यायचा बाळांनो. क्वेश्चन नंबर 6 बुक मध्ये चुकलेला आहे.
थोडासा चेंज करायचा आहे क्वेश्चन नंबर 6. ओके, क्वेश्चन नंबर 6 मध्ये बाळांनो प्रिंटिंग मिस्टेक आहे. क्वेश्चन नंबर 6 घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 हा सेम एक्झाम्पल 5-2 सारखाच आहे. याचा आन्सर सेम असणार आहे. फक्त थोडासा क्वेश्चन जे बुक मध्ये आहे, बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. क्वेश्चन नंबर 6, इफ one of the lines given by ax square plus 2hxy plus by square is equals to 0. ax square plus 2hxy plus by square is equals to 0 is perpendicular to px plus qy is equals to 0, then show that ap square plus 2h pq plus bq square, बुक मध्ये तर by square घालायचं, bq square पाहिजे बाळांनो, is equals to 0. ओके, आता बाळांनो लक्षात घ्या बरं का, सिंपल मुद्दा काय आहे. आता इथे पुढे टर्म वापरतो लक्षात घ्या. मागच्या एक्झाम्पल काय झालं की छोटी लाईन यातल्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. आता काय म्हणतात यातली एक लाईन याला परपेंडिक्युलर आहे. बरोबर का? याचा अर्थ ही ब्लॅक लाईन आहे, ही ब्लू लाईन आहे. त्या एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ब्लॅक लाईन इज परपेंडिक्युलर टू ब्लू लाईन. पण व्हाईस वर्सा ब्लू लाईन इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू ब्लॅक लाईन. म्हणजे याचा अर्थ जर यातली एक लाईन याला परपेंडिक्युलर असेल या px प्लस qy ला, तर px प्लस qy यातला एका लाईनला परपेंडिक्युलर. मग सेम राहणार. म्हणजे आता काय होणार परत पहिले, द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax स्क्वेअर प्लस by ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल 0 इज. त्याचा ऑक्झिलरी इक्वेशन बनवा. ऑक्झिलरी इक्वेशन बनवलं. ओके, काय bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल 0. द स्लोप ऑफ गिवन लाईन कोणती आपली आता px प्लस qy इज इक्वल 0 इज. इथं स्लोप किती येईल बाळांनो, मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y, म्हणजे मायनस p अपॉन q. पण ही लाईन इज, but this line is perpendicular to one of the lines given by, म्हणजे बघ यातली एक लाईन याला परपेंडिक्युलर आहे, ही लाईन याला परपेंडिक्युलर आहे, सेम आहे. ओके, परपेंडिक्युलर इज रिफ्लेक्सिव्ह रिलेशन, सिमेट्रिक रिलेशन. परपेंडिक्युलर हे सिमेट्रिक असतं, म्हणजे ए ही बी ला परपेंडिक्युलर असतं, बी ही ए ला परपेंडिक्युलर असणार असते. ओके, मग देअरफॉर परपेंडिक्युलर आहे, तुम्हाला ह्या लाईनचा स्लोप माहिती आहे, हिचं परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर असं मग स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल क्यू अपॉन पी. ही भेटली बाळांनो एमची व्हॅल्यू. इथं क्वेश्चन मार्क काय लिहिणार, सिन्स द स्लोप्स ऑफ perpendicular lines are negative reciprocals of each other.
आणि बाळांनो ही व्हॅल्यू क्यू अपॉन पी ची व्हॅल्यू एम ची व्हॅल्यू एम इज इक्वल टू क्यू अपॉन पी ही व्हॅल्यू तुमच्याकडे जे इक्वेशन नंबर 1 आहे यामध्ये पुट करून द्या. ओके आणि करा बाळांनो कंडिशन फाइंड द कंडिशन. ओके काय होणार परत पहिले बी इंटू क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर स्क्वेअर केला प्लस 2HQ अपॉन पी प्लस ए इज इक्वल टू 0. म्हणजे तो बी मल्टिप्लाय मध्ये लिहिला व्यवस्थित तर पहिली टर्म अशी होईल बी इंटू क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर प्लस 2HQ अपॉन पी प्लस ए इज इक्वल टू 0. बरोबर मल्टिप्लाय ईच टर्म बाय इथे खाली पी स्क्वेअर आलाय आणि दुसरा पी आहे मग पी स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला. इथे होईल बी इंटू क्यू स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर याला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला पी स्क्वेअर ने प्लस 2HQ अपॉन पी याला पण मल्टिप्लाय करायचंय पी स्क्वेअर ने प्लस ए इंटू पी स्क्वेअर इज इक्वल टू 0 ला पी स्क्वेअर ने मल्टिप्लाय जरी केलं तरी आन्सर 0च राहणार आहे. इथे बघा पी स्क्वेअर कॅन्सल इथे एक पी हा स्क्वेअर मधला एक पी कॅन्सल म्हणजे इथे आन्सर आलं बी क्यू स्क्वेअर प्लस 2H हा पी इंटू क्यू पी क्यू करून घेतला प्लस ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 0. दॅट इज कारण असं करतो ही पहिली टर्म ही लास्टला नेतो आणि लास्टची टर्म फक्त एक नंबर आणतो जागेवर पॉझिटिव्ह वगैरे साईन चेंज होणार नाही. म्हणजे इथे काय होणार फक्त ए पी स्क्वेअर प्लस 2HPQ प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि बाळांनो हेच आपल्याला शो दॅट करायचं होतं. पाहून घ्या हे करायचं होतं. ज्यांना क्वेश्चन नंबर 5 मधलं पहिलं एक्झाम्पल समजणार बाळांनो त्यांनी दुसरं एक्झाम्पल आणि हा क्वेश्चन नंबर 6 जर पाहिला तर पूर्ण सारखाच आहे. फक्त काय होतंय ती इक्वेशनची कंडिशन बदलते कोइन्साइडचा परपेंडिक्युलर झालाय आणि ते स्लोप काढण्याची पद्धती तर फक्त रेड मध्ये पेन मध्ये क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. त्याची तुम्हाला रिझनिंग लिहायची की जर लाईन्स कोइन्साइड असतील तर स्लोप इक्वल असतो पण जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर स्लोप हे एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. त्यामुळे आपण गिवन लाईनचा जो स्लोप आहे कोइन्साइड असेल तर तो स्लोप घ्यायचा आणि परपेंडिक्युलर असेल तर बाळांनो त्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यायचा. ओके बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके झालं बाळांनो ठीक आहे. आजसाठी एवढंच पण आता परत महत्वाची सूचना आहे बाळांनो उद्यापासून आपण ऑफलाईन लेक्चर सुरू करतो. बरोबर आहे. ऑफलाईन लेक्चर सुरू झाल्यानंतर आपला काही रिस्ट्रिक्शन सर्वात महत्वाचं तुम्ही बऱ्याच जणांनी ते संमतीपत्र नेले असतील. संमतीपत्र जो जमा करेल उद्या त्यालाच लेक्चरला बसून दिलं जाईल. पहिली कंडिशन. सर्वात महत्वाचं जो आहे ते म्हणजे जर तुम्हाला थोडं जरी विकनेस किंवा त्रास वाटत असेल तुमची तब्येत बरोबर नसेल त्या दिवशी क्लास करू नये. दुसरा मुद्दा आहे की इथे तुम्हाला एका बेंचवर एक बसायचं त्यामुळे येताना सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या आणायच्या. उगाच खूप दिवसानंतर आपण बाहेर येतोय मित्रांना भेटतोय घोळके करून येणे घोळके करून जाणे हा उद्योग करायचा.
शक्यतो जर शक्य असेल तर स्टॅक न आणता जरी आले तरी काय फरक पडणार नाही. 2 नोटबुक घेऊन आले, मोर दॅन सफिशियंट आहे. बरोबर आहे. पण ठीक आहे, जरी जर स्टॅक आणायचे असेल तुम्हाला, तुम्ही स्टॅक आणू शकताय. पण सर्वात माझं डोक्यात लक्ष ठेवा, घोळके करून येऊ नये, ग्रुपने येऊ नये आणि ग्रुपने जायचं पण नाही. सॅनिटायझर प्रत्येकाला कंपल्सरी. झाल्यानंतर आम्ही सॅनिटायझर मारलेला असणार आहे तरी देखील तुम्ही ज्या जागेवर बसणार आहे ते थोडं सॅनिटायझर मारून घ्यायचं, मग बसायचं. हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमची काळजी घ्यायची, कारण की जर याचा कधी कोणाला काही प्रॉब्लेम झाला ते लक्षात ठेवा, तुमचं इयर खूप इम्पॉर्टंट आहे. याचे जर 1-2 लेक्चर जरी बुडाले तरी तो चॅप्टर संपुष्टोपर्यंत कळत नाही. आता आपण हा चॅप्टर डेरिव्हेटिव्ह सुरू करणार आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये एक लेक्चर बुडालं ना, एक लेक्चर, तेव्हा अख्खा चॅप्टर समजत नाही. आणि डोक्यात ठेवा, हे चॅप्टर थोडे नाहीये, त्याच्यावरती 2-2, 3-3 चॅप्टर डिपेंड आहे. पेपर सेकंड टोटल एकमेकावर डिपेंड आहे. डेरिव्हेटिव्ह कळालं तर ऍप्लिकेशन कळणार, ते कळालं तर इंटिग्रेशन कळणार, इंटिग्रेशन कळालं तर ऍप्लिकेशन कळणार, आणि ते कळालं, दोन्ही कळाले असतील तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन कळणार. बाळांनो, हे डोक्यात ठेवा की तुम्हाला जर इथून पुढे आता हे ऑफलाईन लेक्चर आपण करतोय, थोडेसे नियम पाळा. अजिबात बाळांनो, क्लासला आले क्लास करायचा, घरी जायचं, अजिबात मध्ये इकडे फिरायचं नाही. जर सापडला फिरताना, घोडे करून उभे राहताना, चिंगल्या करताना, टाइमपास करताना सापडलं, क्लास मधून काढून टाकण्यात येईल, कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉर्निंग न देता. हे लक्षात घ्या. उद्यापासून आपले ऑनलाईन लेक्चर बंद राहणार आहे. डायरेक्ट आपण ऑफलाईन सुरू करतोय. कारण जर ऑनलाईन करायचं असेल तर इथला सगळा ऑफलाईन करायचा सेटअप काढून घ्यावा लागतो. आणि जे तात्पुरतं जर दुसरं काही ठेवलं तर बाळांनो ते तुम्हाला तिकडे कळणार नाही. इकडे ऑफलाईन चालू असेल, तिकडे तुमचं ऑनलाईन चालू असेल, पूर्ण प्रॉब्लेम होऊन बसेल. यापेक्षा सगळ्यांनी ऑफलाईनच करायचंय. फक्त तुमची काळजी तुम्ही घ्यायची. क्लासला एखादा आंघोळ करून या, नाही तर नका येऊ, घेऊन देणं नाही. पण क्लासवरनं घरी जाताना घरी गेल्या आंघोळ करायची. दुसरा मुद्दा आहे, प्रत्येकाने आपली काळजी घेणे. सॅनिटायझर, थोडंसं पाणी जर लागलं तर पाण्याची बॉटल संगत ठेवायची. ते पुढे हॉटेलमध्ये वगैरे जाऊन पाणी प्यायचं नाही. हे काळजी घ्या. सगळ्यांनी त्याप्रमाणे शिस्तीत यायचं, शिस्तीत जायचं, गोल करून उभं राहायचं नाही. तुमचा टायमिंग, क्लासचा टायमिंग आणि तुम्हाला कोणत्या बॅचला यायचंय ते तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत ग्रुपवर कळवण्यात येईल. पण माझं म्हणणं असं आहे बाळांनो, सगळ्यात बेस्ट आहे, तुमची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी संपलेली भरपूर जणांची, काही स्टडी होत नाहीये. मग काय करा, शक्यतो ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळच्या बॅचला प्रेफरन्स द्या. सकाळच्या बॅचला प्रेफरन्स द्या. जास्त जास्त मुलांनी प्रेफरन्स द्या सकाळच्या बॅचला. का? सकाळी 2 बॅचेस असणार आहे मॅथच्या. एक असेल पण मॅथच्या 2 बॅचेस असणार आहे. सकाळच्या 2 बॅचेसपैकी सकाळची एखादी बॅच केली तर बाळांनो तुम्हाला दिवसभर स्टडी करता येऊ शकतो. हे डोक्यात घ्या. तुमची जी सवय लागली सकाळी लेट उठणं, स्टडीला दुपारचा टाइम न भेटणं, दुपारचा झोपा येणं, सकाळी जर तुम्ही उठायला लागले तर या सवयी गायब होतल्या. तुमचं 12th इयर आहे बाळांनो. या वर्षात तुम्ही पाहिलं असेल 10th मध्ये खूप फुकटचे मार्क्स भेटले. बरोबर आहे. बरं, कोणालाही 90% पुढे पडले. ज्याची कॅपॅसिटी नव्हती 90ची त्याला 90 पडलेले. बाळांनो, असं तुमचं होणार नाही. आणि जरी झालं तरी तुमच्या बोर्डच्या मार्क्सला व्हॅल्युएशन नाहीये. तुम्हाला सीईटी द्यायची. सीईटी कधी द्यायची? जर बाळांनो बेसिक समजलेलं असेल तर सीईटी द्यायची. हा एक फॉर्म्युला आहे डायरेक्टली सीईटीला डायरेक्ट वापरण्याचा. मागच्या एक्झाम्पल मध्ये याला, मागच्या एक्झाम्पल जी लाईन त्याला पीएक्स प्लस क्यूवाय बरोबर इक्वेट करा. पीची क्यूची व्हॅल्यू टाका, डायरेक्ट त्यामध्ये फॉर्म्युला व्हॅल्यू टाकून द्या, डायरेक्ट आन्सर भेटतं कंडिशन. त्यामुळे बाळांनो हे डोक्यात घ्या की हे जे काही चाललंय हे तर सीईटी साठी चाललेलं आहे. तुमचं सीईटी जेडबल साठी तुमची 12th ची प्रिपरेशन प्लस ते तुम्हाला करायचंय. ही सगळी बेसिक थिअरी इकडे, ही समजीचा तिकडे मार्क्स पडणार. त्यामुळे प्रत्येकाने प्रॉपरली लेक्चर करायचे. कोणीही टाइमपास करायचा नाही. टाइमपास करताना जर बाळांनो मला आढळलं तर डायरेक्ट लेक्चर मधनं काढून दिलं जाईल, चालू लेक्चर मधून. परत क्लासमध्ये घेतलं जाणार नाही. जरी पालकांना कॉल करून सांगता येईल की तुमचा कॅन्डिडेट स्टडी करण्याचा लायकीचा नाही. डायरेक्ट फोकस करा. एवढा खर्च करताय, टाइमपास करू नका. प्रत्येकाने स्टडी करा. वेळ खूप कमी राहिलेला आहे. आज आपला कोणता महिना चालू, जुलै महिना चालू आहे.
बाळांनो मार्च एप्रिल मध्ये तुमचे पेपर असणार आहे 12th मॅथच्या आतापर्यंत 3री नोटबुक चालू झाली असेल काहींची 3री नोटबुक एकूण आपला मॅथला 17-18 नोटबुक लागणार आहे. विचार करा अजून डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल सुरू झालं तर आपले खूप एक्झाम्पल्स असतात तिथे. त्यामुळे बाळांनो आता प्रत्येकाने याचा स्टडी करायला सुरुवात करा. ऑफलाईन क्लास सुरू झाल्यानंतर म्हटल्याप्रमाणे हा चॅप्टर ज्या दिवशी आपला संपल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची टेस्ट आहे मॅथ फर्स्ट चॅप्टर 3 चॅप्टर वरती लॉजिक मॅट्रायसेस आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 3 चॅप्टरची कंबाईन टेस्ट आहे बोर्डच्या पॅटर्न प्रमाणे. त्यामुळे प्रत्येकाने प्रॉपरली स्टडी करायला सुरुवात करा. टाइमपास बंद करा बाळांनो आता. ठीक आहे ओके. उद्या डायरेक्ट आता क्लासवर भेटू. तुमचा टाइम टेबल तुम्हाला ग्रुपवर टाकण्यात येईल.